दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर वस्तूंचा घटकांचा वापर करतो किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक गोष्ट म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा या प्रामुख्याने गरजा आहे। त्यामध्ये अन्न आणि अन्न असेल पाणी असेल हे महत्त्वाचे, कारण का कुठे पण गेलो आपण किंवा दररोजच्या दैनंदिन जीवनात त्याशिवाय आपल्याला काही होऊ शकत नाही। हवा पण गरजेची, पण शक्यतो आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी जास्त महत्त्वाच्या। मग तुम्ही एक म्हणजे दररोज जेवण करता किंवा पाणी पिता, हे जर ज्या साधनातून आपल्याला मिळतं, उदाहरणार्थ अन्न कुठून मिळतं आपल्याला कसं जाऊ शकते, वनस्पती दुधातून शेतीमधून पण मिळतं, वनस्पतीमधून मिळतं, काही प्राण्यांकडून मिळतं आपल्याला दूध असेल किंवा इतर वस्तू असतील। बरोबर, हे वस्तू आपण जसं तसं घेतो आणि खातो का नाही, बरोबर, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात। उदाहरणार्थ जे अन्न आपल्याला वनस्पतीपासून मिळालं, आपण ते जसं खातो का नाही, त्याच्यावर आपण काही क्रिया करतो। अन्न शिजवणे असेल, उकडवणे असेल किंवा त्याचं काही वेगवेगळ्या गोष्टी करून आपण खात असतो। जसं ज्या वस्तू भेटतात खातो का आपण नाही। पाणी आपल्याला कुठून मिळतं, कोणत्या ठिकाणून पाणी मिळतं, विहीर बरोबर, अजून नदी बरोबर, अजून तलाव असते। मग हे पाणी आपण नदीमध्ये प्यायला जातो कधी नाही, तलावाला जातो प्यायला कधी नाही। मग या वस्तू हे पाणी असेल अन्न असेल हे आपण काहीतरी कुठे साठवत असतो, त्या वस्तू खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी। पाणी पिण्यासाठी आपण काही गोष्टींचा वापर करतो किंवा अन्न शिजवण्यासाठी काही गोष्टींची गरज असते, आपल्याला साहित्याची गरज लागते, बरोबर। मग ते साहित्य कोण बोलते, अन्न आपल्याला खायचंय, शिजवायचंय, उकडवायचंय किंवा ते तयार करायचं आहे, त्यासाठी कशी गरज आहे, भांड्याची गरज होती, बरोबर, भांड्याची आवश्यकता असते। पाणी पिण्यासाठी कशी गरज असते, ग्लास असेल किंवा पाणी साठवण्यासाठी कशी गरज पडते, वेगवेगळ्या वस्तूंची, बरोबर। मग हे तुम्ही कधी बघितले का, हे चित्र मी तुम्हाला दाखवतो किंवा ही वस्तू मी दाखवली तुम्हाला, कोण सांगू शकते काय म्हणतात, बरोबर, माठ म्हणतात, अजून काही मडके पण म्हणतात, बरोबर। या वस्तूचा वापर आपण कशासाठी करत असतो, पाणी साठवण्यासाठी, बरोबर। फक्त पाणी साठवण्यासाठी करतात का नाही, जुन्या काळामध्ये या मडक्याचा वापर किंवा माठाचा वापर धान्य साठवणं असेल, पाण्यासाठी करतच होते, पण धान्य साठवणं असेल किंवा वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत होता, बरोबर। या भांड्याचा वापर आपण वेगवेगळ्या दैनंदिन जीवनामध्ये करतो, फक्त एकच मडक्याचं भांडं नाही, बरोबर, एकच भांड्याचं मडक्याचं नाही, मग त्याचे प्रकार पण पाडतात। मग मातीची भांडी म्हणजे आपण आता बघितलं माठ, अजून काय काय शकते तू सांगले, तवली, अजून अजून मातीची भांडी म्हणजे काय बघतो, फक्त एवढंच येतं का, छोटी छोटी मडकी पण येतात, छोटी छोटी असते, आधुनिक सध्या, पण जुन्या काळामध्ये पण वापरले गेलेले चुली मातीच्या, या मातीच्या भांडी आपण आधी वापरायची, फक्त मातीची भांडी होती का नाही, तर मातीबरोबर दुसरी पण वस्तू आधी वापरायची किंवा भांडी वापरायची, कोणती सांगते नाव, जाते, बरोबर। या जात्याचा उपयोग काय बरोबर सांगतो, किंवा जाती कशापासून मिळाली दगडापासून, बरोबर। मग दुसरा प्रकार आहे दगडाची भांडी, त्याच्यामुळे काय जाती, बरोबर। हे जाते आपल्यासोबत बोलते, काय जातीचा उपयोग जाता कशासाठी होतो, डाळ असेल, जुन्या काळामध्ये या जात्याचा उपयोग कशासाठी व्हायचा, त्यावेळेस गिरणी होती का नाही, मग या जात्याचा उपयोग पीठ करण्यासाठी, धान्य जे आहे त्याच्यापासून पीठ तयार करण्यासाठी, दळण्यासाठी, बरोबर, त्याचा उपयोग करायचा। अजून या दगडाच्या वस्तू मला कोणत्या माहिती, त्याचे आपण पूर्वी वापरायचो, आता त्याचा वापर हळूहळू कमी झालेला आहे, बरोबर।
त्याचबरोबर आता या वस्तूचं नाव काय कोण सांगतं? बंब. बरोबर, काय म्हणतात त्याला? बंब. ही वस्तू कशापासून बनलेली आहे? मातीपासून बनलेली आहे, दगडापासून बनलेली आहे? नाही. कशापासून? एक तांबेवरून दुसरं काय बोलू शकतो आपण त्याला? धातूचा वापर झाला. मग सर्वात आधी मातीचा वापर झाला, नंतर दगडांचा पण वापर केला, त्यानंतर धातूचा झाला, म्हणजे धातूची भांडी. मग त्याच्यामध्ये येतो बंब, धातूची भांडी. त्याचबरोबर दुसरे पण काही साहित्य आहे. या बंबाचा आपण उपयोग कशासाठी करायचो? पाणी तापवण्यासाठी. बरोबर. या आणि असे भांडे आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरतो. फक्त हीच नाही तर आज आधी हे जुन्या काळामध्ये किंवा पूर्व परंपरा काळात वापरले जायचे, पण आता खूप नवनवीन वस्तू आता भांड्यामध्ये आलेल्या आहेत. आणि महिलांचा म्हणा, मुलींचा म्हणा, सगळ्यात आवडतं घरामध्ये एक गोष्ट असते, काय असते? किचन किंवा स्वयंपाकघर. तिथं वेगवेगळे भांडे तुम्हाला नेहमी पाहायला मिळतातच, त्यांचे वेगवेगळे उपयोग पण असतात. बरोबर. याच पद्धतीने फक्त एवढंच राहणे नाही, अजून भरपूर आहे. खलबत्ता तुम्ही मला सांगितला, तो कशासाठी असायचा? बरोबर, कुटण्यासाठी. आता आज बघताय तुम्ही, आज मिक्सर आहे, त्याची जागा मिक्सरने घेतली. पाणी तापवण्यासाठी मी तुम्हाला जो बंब दाखवला, आज तो बंब आपण वापरतो का? नाही. खूप क्वचित 1-2% ग्रामीण भागामध्ये त्याचा वापर होतो, पण आता त्याची जागा कोणी घेतली? सोलर असेल किंवा दुसरे इलेक्ट्रिक हीटर असेल, बरोबर, याचा वापर आहे. त्याचबरोबर वरवंटा, पाटा याचा पण आता खूप वापर कमी झालेला आहे. अशाच हे भांड्याचा आपण उपयोग भांड्याच्या दुनियेमध्ये किंवा त्या दुनियेत आपण जाणार आहे. आणि हा पाठ अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.